हवेचे दाब अचानक वाढल्यानं मान्सूनचा प्रवासही महाराष्ट्राच्या मध्यावर थांबलाय। त्यामुळे राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पेरणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी धक्कादायक बातमी समोर सुद्धा आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये पाऊस थांबणार असल्याचे अंदाज आज हवामान खात्याने वर्तवलेले आहेत। बघा, पेरणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांवरती सर्वात मोठं संकट उभं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत आणि या 12 जिल्ह्यामधील तालुके आणि गावांची नावे या ठिकाणी आपण सुद्धा पाहून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही सुद्धा पेरणी केलेली असेल आणि तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचं प्रचंड नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा, राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी हवामान खात्याकडून गंभीर इशारा सुद्धा आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भारतीय हवामान खात्याने आज अंदाज सुद्धा दिलेला आहे की या 12 जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। त्यामुळे तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा सावधान होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। बघा, जर तुम्ही या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा पेरणी केलेली असेल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी समोर सुद्धा आलेली आहे। तर ही धक्कादायक बातमी म्हणजे जून आणि जुलै महिन्यामध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये, तुमच्या तालुक्यांमध्ये आणि तुमच्या गावांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये पेरणी केलेली असेल तर याच्यामध्ये सोयाबीन पेरलेलं असेल, बाजरी पेरलेली असेल, कापूस पेरलेला असेल, उडीद पेरलेला असेल आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये सध्याच्या स्थितीला पाऊस नसेल, म्हणजेच तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे प्रचंड नुकसान होण्याचे अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत। या दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधव बाजरी पेरत असतात, सोयाबीन पेरत असतात, कापूस पेरत असतात, उडीद पेरत असतात, परंतु त्यांच्याकडे पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसतो। ते फक्त पावसाचे जेव्हावरती पेरणी करत असतात। परंतु या 12 जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा निर्माण झालेली आहे। त्यातच आता हवामान खात्याकडून नवीन वेळापत्रक समोर सुद्धा आलेलं आहे। म्हणजेच या 12 जिल्ह्यांमध्ये पाऊस थांबणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, सोबतच 12 जिल्ह्यामधील तालुके आणि गावांची नावे सुद्धा बघून घ्या। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, अशी पिके सर्व शेतकरी बांधव लागवड करत असतात तर तुमच्यासाठी हवामान खात्याकडून गंभीर इशारा सुद्धा दिलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, कापसाची पेरणी केलेली असेल, सोबतच उडीद असेल, बाजरी असेल, यांसारख्या पिकांची पेरणी केलेली असेल आणि तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्यासाठी हवामान खात्याकडून गंभीर इशारा सुद्धा आलेला आहे। म्हणजेच या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सावधान होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। खास करून उर्वरित 24 जिल्ह्यांना हा इशारा देण्यात आलेला नाही। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या सर्व 36 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना हा इशारा देण्यात आलेला नाही, तर फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सावध होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। बघा, सर्व शेतकरी पेरणी केल्यानंतर पाऊस वेळेवर येईल याची वाट पाहत असतात, परंतु अचानक पावसाबद्दल एक नवीन वेळापत्रक समोर आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर हवामान खात्यांचे अंदाज सुद्धा ऐकलेले असेल, त्यांचे अंदाज ऐकून पेरणी केलेली असेल तर तुमच्या मनामध्ये 100% आता निराशा सुद्धा पसरलेली आहे। कारण भारतीय हवामान खात्याकडून एक नवीन वेळापत्रक समोर आलेलं आहे आणि हे नवीन वेळापत्रक कधीच चुकीचं ठरत नाही। म्हणजेच हे वेळापत्रक पेरणी केल्यानंतरच समोर येत असतं। तर सध्याच्या स्थितीला 90% शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे। त्यानंतर हे नवीन वेळापत्रक समोर सुद्धा आलेले आहे। तर या वेळापत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या 12 जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये पडणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, याच्या अगोदर पावसाबद्दल भरपूर वेळापत्रक आलेली होते, परंतु आज एक नवीन वेळापत्रक समोर आलेलं आहे। या वेळापत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या 12 जिल्ह्यांमध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। बघा, हे 12 जिल्हे सोडून उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणामध्ये पाऊस पडेल, परंतु या 12 जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस
पडणार नाही। म्हणजेच जर शेतकरी बांधवांनो तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये नसेल आणि तुमचा जिल्हा उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये असेल तरी पण तुमच्या जिल्ह्यामध्ये कमीच पाऊस पडणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याचे भरपूर अभ्यासक आहेत, त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की 2025 मध्ये सर्वात मोठा पाऊस पडेल, परंतु सध्याच्या स्थितीला पेरणी झालेली आहे, परंतु पावसाचं एक थेंब सुद्धा पाहायला मिळत नाही। कारण ऑफिशियल हवामान अभ्यासकांकडून ही माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, त्यांच्या माध्यमातून वेळापत्रक सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, हे पावसाचे नवीन वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। भरपूर शेतकरी बांधवांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा केलेली आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल का। बघा शेतकरी बांधवांनो, विविध हवामान अभ्यासक आहेत, ते रोजचे रोज अंदाज देत असतात, परंतु एकाचाही अंदाज सध्याच्या स्थितीला खरा ठरत नाहीत, कारण सर्व अंदाज फेल सुद्धा गेलेले आहेत। एक अंदाजक सांगत आहे की आज पाऊस येईल, एक अंदाजक सांगत आहे की उद्या पाऊस येईल, परंतु शेतकरी बांधवांनो सलग 5 ते 10 दिवस कसलाच पाऊस पडणार नाही याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे मागील 5 ते 10 दिवसांमध्ये कसलाच पाऊस पडलेला नाही। म्हणजेच सध्याच्या स्थितीला पावसाची गरज आहे, परंतु या दिवसांमध्ये पाऊस न पडण्याची 2 कारणे समोर आलेली आहेत। खास करून या 12 जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा नुकतीच पेरणी केलेली असेल, आता शेतकरी बांधवांना काय करावे हे समजण्यात झालेलं आहे, कारण हे नवीन वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। कारण भरपूर शेतकरी बांधवांनी कर्ज काढून पेरणी सुद्धा केलेली आहे, काही शेतकरी बांधवांनी सावकारांकडून कर्ज सुद्धा घेतलेलं आहे आणि त्यांनी पेरणी केलेली आहे, परंतु सध्याच्या स्थितीला पावसाने सुद्धा धोका दिलेला आहे। तर या पावसाने धोका दिल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामधील असतील किंवा संपूर्ण भारतामधील असतील सर्व हवामान अभ्यासक बोलत होते की 2025 मध्ये सर्वात मोठा पाऊस होईल, परंतु अचानक नवीन वेळापत्रक समोर आल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। बघा हे नवीन वेळापत्रक जाहीर झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये 100% भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतकऱ्यांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली आहे, कारण या पाऊस जर आला नाही तर शेतकरी बांधवांचं नुकसान सुद्धा होणार आहे, तर ते त्यांना डोळ्यासमोर दिसत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न सुद्धा पडलेला असेल की 2025 मध्ये सर्वात मोठा पाऊस पडणार होता, परंतु सध्याच्या स्थितीला पाऊस कशामुळे पडत नाही। बघा शेतकरी बांधवांनो, अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण सुद्धा झालेली आहे, त्यामुळे या 2 महिन्यांमध्ये या 12 जिल्ह्यामध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याची संपूर्ण माहिती आज हवामान खात्याकडून देण्यात आलेलं आहे। तर बघा या 12 जिल्ह्यांमध्ये कसलाच पाऊस पडणार नाही, 12 जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडणार आहे, परंतु जे उर्वरित 24 जिल्हे आहेत त्या 24 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, परंतु हा पाऊस कमी प्रमाणामध्ये पडणार आहे। ज्याप्रमाणे सांगण्यात आलं होतं की 2025 मध्ये सर्वात मोठा पाऊस पडेल, परंतु अशा पद्धतीचा कोणताही पाऊस पडणार नाही, त्या संबंधित आज भारतीय हवामान खात्याने माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा भरपूर शेतकरी बांधवांनी कर्ज काढून सोयाबीन पेरलेलं आहे, बाजरी पेरलेली आहे, कापूस पेरलेला आहे, उडीद सुद्धा पेरलेली आहेत, म्हणजेच अशा प्रकारची पिके सुद्धा पेरलेली आहे आणि त्यामध्ये हे नवीन वेळापत्रक समोर आल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे की कोणत्या शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही, त्या संबंधित आज संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजेच त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत सुद्धा केली जाणार आहे, तर ती मदत कशा पद्धतीने केली जाणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। म्हणजे शेतकरी बांधवांनो, मागील 1 महिन्यापूर्वी अवकाळी पाऊस पडला, तर त्या अवकाळी पावसाने शेतकरी बांधवांचं भरपूर मोठं नुकसान
केलेलं आहे आणि आता पेरणी केले तरी पण शेतकरी बांधवांचं नुकसान सुद्धा होतच आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो सध्याच्या स्थितीला बी बियाणे विकणाऱ्या दुकानदारांची मजा झालेली आहे, परंतु खरेदी करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना सजा सुद्धा झालेली आहे। म्हणजेच ज्या ज्या दुकानदारांनी बी बियाणे विकले त्यांचे 100% मजाच झालेली आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे त्यांचं प्रचंड नुकसान सुद्धा होतच आहे। तुम्हाला अगोदरच मी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की शेतकरी बांधवांनो जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये कमी पाऊस पडणार आहे, त्यामुळे पेरणी करताना विचार करून सुद्धा पेरणी करा। बघा शेतकरी बांधवांनो आता आपण जिल्हे बघून घेऊयात। या जिल्ह्यांमध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये कसलाच पाऊस पडणार नाही त्या संबंधित माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा फायदा होऊ शकतो। तर बघा या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा यवतमाळ, दुसरा जिल्हा चंद्रपूर, तिसरा जिल्हा वर्धा जिल्हा, चौथा जिल्हा अमरावती, 5वा जिल्हा अकोला, 6वा जिल्हा वाशिम, 7वा जिल्हा हिंगोली, 8वा जिल्हा नांदेड, 9वा जिल्हा लातूर, 10वा जिल्हा परभणी, 11वा जिल्हा बीड आणि 12वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा। बघा या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना थोडीफार काळजी करायची गरज आहे, परंतु अजून एक अंदाज येणार आहे। त्या अंदाजामध्ये जी माहिती समोर येईल ती माहिती सुद्धा बघणार आहोत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो 2 वेळापत्रक आलेले आहेत, त्याच्यापैकी पहिल्या वेळापत्रकामध्ये अशी माहिती देण्यात आलेली आहे, परंतु जे दुसरं वेळापत्रक समोर येणार आहे तर त्या दुसऱ्या वेळापत्रकामध्ये संपूर्ण माहिती देण्यात येईल। म्हणजेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये कमी अधिक पाऊस पडेल, कोणत्या जिल्ह्यामध्ये कसलाच पाऊस पडणार नाही। म्हणजेच आज ज्या 12 जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहे त्या 12 जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडेल अशा पद्धतीने एक अंदाज आलेला आहे, दुसरा अंदाज सुद्धा येणार आहे। जर त्या दुसऱ्या अंदाजामध्ये माहिती आली की या 12 जिल्ह्यांमध्ये सुद्धा कमी अधिक पाऊस पडेल तर ती माहिती सुद्धा देणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या हवामान अभ्यासकाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।